प्रयत्न केला तब्येतीवर लक्ष द्यायचं, खाणं कंट्रोल करायचं, तरी पण ते आपल्याला काही जमत नाही. असंच माझ्या बाबतीत झालं. रोज ठरवलेलं की सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी घ्यायची, पण माझ्याच्याने काही शक्य झालेलं नाही. सकाळी सकाळी मी परत चहा बिस्किट घेऊन बसले खायला. आणि मुलांचा टिफिन वगैरे झाल्यावर ताई आमच्यासाठी बनवत होते आज खारं वांगं. याच्यामध्ये त्यांनी तीळ, दाण्याचे कूट, अद्रक, लसूण, हिरवी मिरची वाटून घातली, जिरे, आणि हे छान असं स्टफिंग बनवलं. आणि खायला देखील वांगी एकदम टेस्टी झालेली होती, जशी की दिसता येते. मस्त असं थोडंसं गरम पाणी टाकून छान अशी त्यांनी शिजवून घेतली. त्यानंतर आम्ही बसलो नाश्ता करायला. आज नाश्त्यामध्ये बनवलेला होता रव्याचा उपमा आणि साबुदाण्याची खिचडी. मस्त असा उपमा खाल्ला. त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि बरेच दिवस झालं म्हणतीये लोणी काढायचं आहे, लोणी काढायचं आहे, पण ते काय होत नव्हतं. आज फायनली मी 10 ते 12 दिवसांची साय जी साठलेली होती ती काढून ठेवली नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत. तरी पण त्याच्यात थोडासा बर्फ होताच. तरी पण म्हटलं चला थोडंसं गरम पाणी टाकून ते देखील हलवून घेऊयात. त्यासाठी मी सगळ्यात आधी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं आणि जी आपली साय होती ती एका मिक्सिंग जारमध्ये काढून घेतली आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि मस्त अशी ती मिक्सरला फिरवून घेतली. आणि 2 ते 3 मिनटं लागतात फक्त याला लोणी यायला. मिक्सरला पटकन होऊन जातं. आणि मी गरम पाण्याचा हात घेतला आणि मस्त असं लोणी काढून घेतलं. बघा मस्त असा लोण्याचा गोळा तयार झालाय. त्यानंतर म्हटलं चला लगे हात याचं तूप देखील बनवून घेऊयात. मस्त गॅस सुरू केला आणि त्याच्यावरती हे भांडं ठेवून दिलं आणि मस्त असं तूप बनवून घेतलं. त्यानंतर सीझनचा पहिलाच वॉटरमेलन आणलेला होता. आम्ही सगळ्यांनी मस्त असा खाल्ला. त्यानंतर तूप वगैरे एका किटलीमध्ये काढून घेतलं आणि तर तूप कढवतानाच मी याच्यामध्ये वेलच्या टाकलेल्या होत्या 2. तुम्ही हवं असेल तर तुळशीची पानं किंवा खाऊचं पान देखील याच्यामध्ये टाकू शकता. मस्त असं तूप बनलेलं होतं, लालसर रंग आलेला होता त्याला. त्यानंतर उद्या हे संडे म्हणून त्यासाठी इडलीचं म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ हे मी भिजत घातलं दुपारीच. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही चाललेलो होतो वॉक करण्यासाठी. तर अन्वी देखील आमच्यासोबत येत होती घाईघाईने तिचं चप्पल घालून. तर चला असा होता आपला आजचा व्लॉग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.